नमस्कार, मी डॉक्टर विनायक हिंगणे. आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण डायबिटीसचे जे रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो आहे आणि खास करून जे इन्शुलिनवर आहेत पेशंट त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आज आपण बघूया की इन्शुलिन कशा पद्धतीने चुकीचं घेतलं जातं. इन्शुलिन वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुलिन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काही इन्शुलिन साधे रेग्युलर इन्शुलिन असतात, काही लॉंग ॲक्टिंग जास्त कालावधीसाठी चालणारे इन्शुलिन असतात. याच्याशिवाय काही इन्शुलिन मिक्स इन्शुलिन असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुलिन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि हे उपलब्ध असल्यामुळे बरेचदा पेशंटचा गोंधळ होतो. म्हणून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कुठलं इन्शुलिन आहे, डॉक्टरनी कुठलं इन्शुलिन लिहून दिलेलं आहे हे नीट समजून घ्यावं. जर तुमचा काहीही गोंधळ असेल तर डॉक्टर किंवा त्यांच्याकडे जे डायबिटिक एज्युकेटर असतात त्यांच्याकडून तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही फार्मासिस्टकडून सुद्धा हे समजून घेऊ शकता की आम्हाला कुठलं इन्शुलिन लिहून दिलं आहे, ते दिसायला कसं दिसतं, हे तेच इन्शुलिन आहे ना याची खात्री करून घेणं फार आवश्यक असतं. कारण वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुलिन आहेत, तुमचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा समजून घ्यावं की आपल्याला कुठलं इन्शुलिन दिलेलं आहे आणि किती युनिट्समध्ये ते घेण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. बरेचदा असं असतं की पेशंटला 2 वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुलिन एकाच वेळेस दिले जातात आणि त्यांचा डोस कुठल्या इन्शुलिनचा डोस किती आहे आणि ते कुठल्या वेळेस घ्यायचं आहे हे गोंधळ न होता स्पष्टपणे समजून घेणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची पायरी ही आहे की जे इन्शुलिन आपल्याला दिलेलं आहे ते सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात विकत मिळत असतं. उदाहरणार्थ जर मी एखादं रेग्युलर इन्शुलिन तुम्हाला दिलेलं असेल तर ते तुम्हाला वायलमध्ये किंवा ज्याला आपण बाटली म्हणतो अशा बाटलीमध्ये सुद्धा उपलब्ध असतं आणि तेच इन्शुलिन जे आहे ते पेनच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध असतं. आणि बाटल्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. म्हणजे वायल जी असते ती 100 युनिट्स पर ml या ताकदीची एक वायल असते, म्हणजे ज्याच्यामध्ये एका ml मध्ये 100 युनिट्स असतात. आणि दुसरी जी कॉमनली एक वायल मिळत असते त्या वायलमध्ये जवळपास एका ml मध्ये 40 युनिट असतात. तर त्याची ताकदसुद्धा वेगवेगळी असते. म्हणून आपण जरी एकच इन्शुलिन घेणार असलो तर 3 वेगवेगळ्या स्वरूपात ते आपल्याला मिळू शकतं. कशा तर वायलमध्ये मिळू शकतं. ती वायल आपल्याला बाटली असते, ही आपल्याला मेडिकलच्या दुकानात विकत मिळते आणि याच्यासोबत आपल्याला एक इन्शुलिन सिरिंज विकत घ्यावी लागते. या सिरिंजनी या बाटलीमधून आपण इन्शुलिन काढतो आणि ते आपण टोचून घेत असतो. पण याच्यामध्ये आपल्याला एक बघावं लागतं की याच्यामध्ये पण बाटल्यांची 2 ताकदीच्या बाटल्या मिळतात. एका बाटलीमध्ये एका ml मध्ये फक्त 40 युनिट इन्शुलिन असतं, तर एका बाटलीमध्ये एका ml मध्ये 100 युनिट इन्शुलिन असतं. आणि हे घेण्यासाठी जी सिरिंज असते, ही जी सुई असते, तर या सुईवर सुद्धा वेगवेगळे आकडे लिहिलेले असतात. कारण ही 40ची जर बाटली असेल तर 40च्या बाटलीसाठी सिरिंज जी आहे ती सुद्धा 40ची असते. याच्यावर लिहिलेलं असतं 1 ml आणि 1 ml सोबत तिथे 40चा आकडा असतो. तर हा 40चा आकडा म्हणजे एका ml मध्ये 40 युनिट इन्शुलिन आहे. तर ही जेव्हा तुम्ही भरून घ्याल तेव्हा याच्यात बरोबर 40पर्यंत जेव्हा घ्याल तेव्हा 40 युनिटच्या बाटलीतून तुम्ही जर घेतलं तर बरोबर तुम्हाला 40 युनिट तुम्हाला मिळतील. पण जर तुम्ही ही सिरिंज वापरून 40 युनिटची सिरिंज वापरून 100 युनिटच्या बाटलीमधून जर इन्शुलिन घेतलं तर ते तुम्हाला 2.5 पट मिळालेलं असेल. ही 1 ml ची सिरिंज आहे पण याच्यावर आकडे 40च आहेत आणि तुम्ही जेव्हा 40पर्यंत मोजून घ्याल तेव्हा 1 ml आलं असेल. आणि जर बाटलीची ताकद एका ml मध्ये 100 युनिटची असेल तर या 40 युनिटच्या ऐवजी ॲक्च्युली तुमच्या सिरिंजमध्ये 100 युनिट आलेले असतील. म्हणून आपल्याला कधीही इन्शुलिन घेताना सिरिंज आणि वायल किंवा बाटली यांचं मॅचिंग करून बघावं लागतं. याच्यावर जर 40 युनिट असेल तर माझी सिरिंजसुद्धा 40 युनिटचीच असायला पाहिजे. जर बाटलीमध्ये 100 असेल तर माझी सिरिंजसुद्धा 100 युनिटचीच असायला पाहिजे. मग तेव्हा तुम्ही योग्य डोस घेऊ शकता. जर समजा तुम्ही 40 युनिटच्या सिरिंजनी 100 युनिटच्या बाटलीतलं घेतलं तर तुम्हाला जवळपास 2.5 पट जास्त इन्शुलिन होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर 8 युनिट घ्यायचे असतील तर तो चुकीने 20 युनिट घेतो आणि अशा वेळेस शुगर कमी होऊ शकते. आणि हीच गोष्ट पेनच्या बाबतीत सुद्धा घडते.
बऱ्याच कंपन्यांचे वेगवेगळे इन्शुलिन असतात आणि त्यांचे वेगवेगळे पेन उपलब्ध आहेत. तर हा जो पेन असतो, या पेनमध्ये एक जागा असते जिथे तुम्ही एक नळी टाकत असता, ज्याला आपण कार्ट्रिज म्हणतो, इन्शुलिनची नळी. तर वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ट्रिजेस असतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतोय. तर ही कार्ट्रिज असते, बारीकवाली नळी, याच्यामध्ये इन्शुलिन असतं आणि ही उघडून आपल्याला या पेनमध्ये टाकावी लागते. हा पेन नंतर आपल्याला बंद करता येतो आणि हा पेन बंद झाला की इथे समोर आपण सुई लावतो त्या पेनला आणि या पेनवर आपल्याला इन्शुलिनचे जे आकडे आहेत हे आपल्याला डायल करता येतात आणि जितका आकडा या पेनवर येईल तेवढं युनिट इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये आपल्याला टोचून घेता येतं. पण हा जो पेन आहे याच्यामध्ये शक्यतोवर जे कार्ट्रिज किंवा जी नळी असते त्याच्यामध्ये असणारं इन्शुलिन हे बरेचदा 100 युनिट पर ml या ताकदीचं असतं. म्हणजे त्याच्यात 3 mlचं बरेचदा कार्ट्रिज असतं आणि त्या 3 ml मध्ये 300 युनिट असतात. पण जर समजा तुम्ही रेग्युलर सुई घेतली आणि हे कार्ट्रिज घेतलं आणि ह्या सुईंनी टोचून जर हे इन्शुलिन तुम्ही घेतलं तर तुम्ही परत 2.5 पट जास्त इन्शुलिन घेता आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि हे काही पेशंट्स करताना मला आढळले आहेत आणि त्यांची शुगर कमी झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायला हवं की पेन जे आहे हे कार्ट्रिज हे फक्त पेनसाठी बनवलेलं असतं आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे पेन असतात. त्याच्यामुळे त्या कंपनीच्या कार्ट्रिजसाठी जे ठराविक पेन त्या कंपनीने सुचवलेला आहे तोच पेन आपण घ्यावा आणि त्याच पेनमध्ये ते कार्ट्रिज टाकून आपण ठराविक इन्शुलिन घेऊ शकतो. जर आपण पेन बदलला किंवा त्या कार्ट्रिजमधून जर सिरिंजनी काढायला गेलो तर कधी कधी आपण चुकीचा डोस घेऊ शकत असतो आणि हे घडलं आहे काही पेशंट्सच्या बाबतीत. त्यामुळे हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला, तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तर तुमच्याकडे डॉक्टरांनी सुचवलेलं जे काही इन्शुलिन असेल ते कशा पद्धतीने घ्यायचं हे डॉक्टरांना विचारून घ्या. त्यांच्या काही लोकांकडे डॉक्टर स्वतः हे समजावून सांगतात, काही ठिकाणी काही एज्युकेटर्स असतात त्यांच्याकडे. पण तुम्ही समजून घेणं फार आवश्यक आहे की आपण योग्य प्रकारचं इन्शुलिन घेतोय, ते योग्य प्रकारच्या बाटलीसाठी योग्य प्रकारची सिरिंज वापरतोय किंवा पेन जर दिला असेल तर योग्य प्रकारचा पेन वापरतोय. हा पेन बरेचदा मोडतो, खराब होतो आणि त्याच्यामुळे मग दुसरा पेन विकत घेण्याऐवजी ते सिरिंजद्वारे काढून वापरण्याची युक्ती बरेचसे पेशंट करतात. पण याच्यामध्ये कधीकधी जास्त प्रकारे जास्त युनिट्समध्ये इन्शुलिन घेतलं जातं आणि त्याचा दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतो. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्शुलिनच्या वेगवेगळ्या प्रकारांना कसं हाताळायचं याची थोडीशी माहिती मिळाली असेल आणि काय चुका टाळायच्या हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मधुमेही मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझं एक नवीन पुस्तकसुद्धा इतक्यात सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे क्रेविंग, खाण्याचे व्यसन. हे पुस्तक आहाराबद्दल एक वेगळा दृष्टिकोन घेऊन आलेलं पुस्तक आहे. आपल्या आहाराचा आणि आपल्या मानसिकतेचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध असतो. तर क्रेविंग्स आपल्याला बरेचदा होत असतात आणि पथ्य सांगितलेली आपण पाळू शकत नाही. तर त्या अनुषंगाने हे पुस्तक बऱ्याच लोकांसाठी उपयुक्त ठरतं आहे. तर हे पुस्तक सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे आणि ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. तर हे पुस्तकसुद्धा तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा. धन्यवाद.